नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 43. सर्वात पहिले तर सेशनचा परिचय पाहून घ्या. त्यानंतर यामध्ये बघा आपल्याला फक्त नॉलेज चेक आणि सेशन कंप्लीशन टेस्ट हे दोनच आपल्याला सोडवायचं आहे. त्यामध्ये नॉलेज चेक आपल्याला 5 नॉलेज चेक दिलेला आहे. तर पहिलं नॉलेज चेक बघा आपल्याला कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहिलं नॉलेज चेक हे आपल्याला ChatGPTच्या या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर गेटिंग स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता यामध्ये आपल्याला पहिलं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा. हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, युजर्स ChatGPTच्या डॅशबोर्डवरील कॉन्व्हर्सेशन हिस्ट्री या वैशिष्ट्याद्वारे आपल्या मागील संभाषणांना पुन्हा बघू शकतात का म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ChatGPT 3.5च्या तुलनेत ChatGPT 4चे अनोखे वैशिष्ट्य कोणते आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर, हे युजर्सना फोटो अपलोड करण्याची सुविधा देते. तर हे त्याचं पहिलं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. अनिता या कोलकाता येथील शिक्षिका म्हणून काम करतात. त्यांना आपल्या उच्च माध्यमिक इयत्तामधील विद्यार्थ्यांसाठी इतिहासाचा तास अधिक इंटरॅक्टिव्ह आणि आकर्षक बनवायचा आहे. ChatGPTना त्यांना कशाप्रकारे मदत करू शकेल म्हणत आहे. तर कशाप्रकारे मदत करणार आहे. तर याचं उत्तर बघा, संवादात्मक प्रश्नमंजुषा क्विज सुचवून, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ChatGPT बनवताना कोणत्या नैतिक बाबींचा विचार करण्यात आलेला आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, प्रतिसाद सुरक्षित आणि आदर व्यक्त करणारे आहेत याची खात्री करून घेऊन, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक शोधायचं आहे. थोडं स्क्रोल डाऊन करा आणि या ठिकाणी आपल्याला दुसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा पुन्हा 4 प्रश्न दिलेले आहे. चांगले प्रतिसाद मिळण्यासाठी ChatGPT बरोबर केलेल्या संभाषणात कशाचा समावेश केला पाहिजे म्हणत आहे. तर याचं उत्तर, आवश्यकतेनुसार इमेज, व्हिडिओ, इतर मल्टीमीडिया ॲड करून. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ChatGPTला वापरकर्त्याचे इनपुट कसे समजतात म्हणत आहे. तर ChatGPTला कशाप्रकारे समजते, तर डेटाच्या स्वरूपात समजते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ChatGPTद्वारे मिळवलेल्या सेंटिमेंट ॲनालिसिसचा वापर व्यवसाय कशाप्रकारे वापरून घेऊ शकतात म्हणत आहे. तर कशाप्रकारे वापरून घेऊ शकतो बघा. तर याचं उत्तर, सार्वजनिक मत आणि ग्राहकांच्या समाधानाबाबतचा दृष्टिकोन मिळवण्यासाठी, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. डेटा विश्लेषणामध्ये ChatGPTची भूमिका कोणती असते म्हणत आहे. तर कोणती असते बघा, तर हे मोठ्या प्रमाणावर असंरचित डेटावर प्रक्रिया करते आणि त्यांचा अर्थ लावते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक इथं पूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी पुन्हा थोडंसं खाली या. स्टेईंग अपडेट अँड अडॉप्टिंगच्या खाली इथं नॉलेज चेक दिलेलं आहे. हे आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, AI कडे धोका म्हणून पाहण्याऐवजी आपण त्यांच्याकडे कसे पाहिले पाहिजे म्हणत आहे. तर कशा प्रकारे पाहायला पाहिजे. तर याचं उत्तर, प्रोडक्टिव्हिटी आणि कार्यक्षमता सुधारण्याचे साधन म्हणून. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ChatGPTच्या विकसित होण्याचा सर्जनशील आणि व्यावसायिक प्रकल्पामधील त्यांच्या भूमिकेवर कसा परिणाम होतो म्हणत आहे. तर कसा होतो बघा, त्यामुळे उपयुक्त सूचना देण्याची आणि डिव्हाइसेसमध्ये मदत करण्याची क्षमता वाढते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पार्टीचे नियोजन करण्यात ChatGPT कोणती अनोखी मदत करू शकते म्हणत आहे. तर याचं उत्तर, सर्जनशील आणि व्यवहार्य सजावटीचे टिप्स देऊन, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. करण आपल्या कुटुंबासोबत केरळला जाण्याचे नियोजन करतो आहे. ChatGPT सुट्टीच्या नियोजनामध्ये कशा प्रकारे मदत करू शकेल म्हणत आहे. तर कशा प्रकारे मदत करू शकेल. तर याचं उत्तर, प्रवासाचे मार्ग आणि सांस्कृतिक बाबीबद्दल माहिती रेकमेंड करून, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेक सोडवण्यासाठी इनाम या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि यामध्ये आपल्याला चौथं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न,
कोणत्या AI तंत्रामुळे ई नामला कृषी उत्पादनांना त्वरित ग्रेड देण्यात मदत होते म्हणत आहे? तर याचं उत्तर AI बेस ग्रेडिंग अल्गोरिदम आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ई नामचे कोणते AI फीचर येथे दाखवलेले आहे म्हणत आहे? तर कोणतं फीचर यामध्ये दाखवलेलं आहे? तर याचं उत्तर रिअल टाइम डेटा व्हॅलिडेशन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पाहू शकता इथे कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला पाचवं नॉलेज चेक हॅबेटिका या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. तर हॅबेटिकाच्या खाली इथे नॉलेज चेक दिलेलं आहे. हे आपलं पाचवं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, हॅबिटिका वापरून तुम्ही काय ट्रॅक करू शकता म्हणत आहे? तर काय ट्रॅक करू शकता बघा? तर याचं उत्तर दैनंदिन सवयी आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर हॅबिटिका युजर्सना प्रामुख्याने डॅश डॅश रिवॉर्ड करते म्हणत आहे? तर व्हर्च्युअल पॉईंट आणि अचिव्हमेंट्सद्वारे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता इथे आपला कोर्स पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 5ही नॉलेज चेक सोडवायचे आहे. त्यानंतर शेवटचं आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती 2 उदाहरणे रिअल टाइम प्रोसेसिंगची योग्य उदाहरणे आहे म्हणत आहे? तर याचं उत्तर ATM मधून पैसे काढणे आणि त्यानंतर IRCTC वर त्वरित तिकीट बुक करणे, हे दोन्ही त्याचं उत्तर आहे. तुम्ही लायब्ररी मॅनेजमेंट टेबल तयार करत आहात. खालीलपैकी कोणते 2 फील्ड प्राथमिक किल्ली म्हणून वापरता येणार नाही कारण ते युनिक नाहीत म्हणत आहे? तर याचं उत्तर पुस्तकांचे शीर्षक आणि त्यानंतर बघा विद्यार्थ्यांचे नाव, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. मासिक वीज बिल तयार करण्यासाठी बॅच प्रोसेसिंग रिअल टाइम प्रोसेसिंग पेक्षा अधिक योग्य का आहे म्हणत आहे? 2 कारणे निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर सर्व बिल एकच प्रोसेस करणे सोपे होते. त्यानंतर बघा बिल महिन्यातून एकदा तयार होतात त्यामुळे त्वरित प्रोसेसिंगची गरज नसते, हे त्याचं उत्तर आहे. 1 आणि 4. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एक हवामान केंद्र दर सेकंदाला तापमानाचा डेटा गोळा करते पण दर 24 तासांनी न्यूज चॅनलला सारांश अहवाल पाठवते. इथे कोणत्या 2 प्रकारच्या प्रोसेसिंग होत आहे म्हणत आहे? तर कोणत्या आहे बघा? तर याचं उत्तर रिअल टाइम डेटा त्वरित गोळा करणे आणि त्यानंतर बघा बॅच 24 तासांचा अहवाल तयार करण्यासाठी, हे त्याचे दोन्ही त्याचे उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. बँक अकाउंट टेबलमध्ये की फील्डचे महत्त्व कोणती 2 विधानं योग्य प्रकारे सांगतात म्हणत आहे? तर याचं उत्तर बँकेला तुमचे विशिष्ट अकाउंट पटकन शोधता येते, बॅलन्स अपडेट करताना चुका टाळल्या जातात, हे त्याचे उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एका कारखान्यातील कामगारांची उपस्थिती दररोज नोंदवली जाते पण त्याचा पगार महिन्याच्या 30 तारखेला मोजला जातो. या पगार गणनेच्या प्रक्रियेला काय म्हणतात म्हणत आहे? तर याला काय म्हटलं जाते? तर याला बॅच प्रोसेसिंग म्हटलं जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. भारतीय रेल्वेच्या तिकीट काउंटरला सीट उपलब्धता दाखवावी लागते. जर रिअल टाइम प्रोसेसिंग ऐवजी बॅच प्रोसेसिंग वापरली तर काय होईल म्हणत आहे? तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. एका सीटची तिकिटे अनेक लोकांना विकली जाऊ शकतात, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही जीपे किंवा फोनपे सारख्या UPI ॲपने दुकानदाराला पैसे देतात तेव्हा पैसे लगेच वजा होतात. या प्रकरणात रिअल टाइम प्रोसेसिंग का वापरली जाते म्हणत आहे? कारण वापरकर्त्याने तेच पैसे 2दा खर्च करू नये म्हणून, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. राज्य मंडळ 15 लाख विद्यार्थ्यांचे निकाल काढत आहे. सर्व गुण जमा करून महिन्याच्या शेवटी एकत्र प्रोसेस केले जातात. येथे कोणती प्रोसेसिंग पद्धत वापरली जाते म्हणत आहे? तर यावेळेस बघा बॅच प्रोसेसिंग वापरली जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एक शाळेचा ग्रंथपाल 500 विद्यार्थ्यांची डिजिटल यादी तयार करत आहे. 2 विद्यार्थ्यांचे नाव अमित शर्मा आहे. पुस्तके चुकीच्या विद्यार्थ्याला दिली जाणार नाहीत. यासाठी की फील्ड म्हणून काय वापरावे म्हणत आहे? तर यासाठी काय वापरावं लागेल? तर युनिक प्रवेश प्रक्रिया नंबर, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 43 कम्प्लिटली सोडवायचं आहे.